आमच्या शाळेमध्ये आज सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा आलेली होती आणि विद्यार्थ्यांनी जेव्हा ही बस पाहिली आणि बसमधली जी ही फिरती प्रयोगशाळा पाहिली तर विद्यार्थ्यांना खूप छान वाटलं. यामध्ये आमची जी शाळा आहे पहिली ते 8वीची शाळा असून विद्यार्थी या बसमध्ये आले आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध प्रयोग विविध व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आले बसमध्ये. एवढंच नाही तर या ही जी फिरती प्रयोगशाळा आहे यामध्ये जे शिक्षक होते एक्सपर्ट होते ते विविध वर्गामध्ये आले. इयत्ता 6वी इयत्ता 7वी इयत्ता 8वी त्यामध्ये 2 मॅडम होत्या, सर होते आणि त्या सर्वांनी विद्यार्थ्यांना विविध प्रयोग हे करून दाखवले. त्याचबरोबर त्यांनी मायक्रोस्कोप विद्यार्थ्यांनी मॅडमनी त्या ठिकाणी ते जे स्लाईड तयार केली होती आणि सर्व विद्यार्थ्यांनी ती स्लाईड पाहिली. विद्यार्थ्यांना हे सगळं नवीन होतं. त्यांनी या सगळ्या गोष्टीचा पाहिल्या आणि त्यांना खूप आनंद झाला. त्याचबरोबर सरांनी चुंबक त्याचबरोबर विविध जे प्रयोग आहेत तेही विद्यार्थ्यांना दाखवले. जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र या सर्व गोष्टींविषयी थोड्या वेळातच विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी माहिती झाल्या प्रयोगाच्या माध्यमातून आणि ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुंदर अशी सुवर्ण संधी या निमित्ताने प्राप्त झालेली आहे. शाळेच्या वतीनं आम्ही सर्वांचे अत्यंत मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. या ठिकाणी इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत आणि आमच्या शाळेमध्ये जे आमच्या शाळेचं नाव आहे जीप प्राशा आडगाव या ठिकाणी सुहाना फिरती विज्ञान प्रयोगशाळा बस या ठिकाणी आलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग या बसच्या निमित्ताने त्यांना विविध प्रयोगाची माहिती झालेली आहे. त्यांना मी काही प्रश्न विचारतो. आज सकाळी जेव्हा आपल्याकडे ही सुहाना फिरती प्रयोगशाळेची जी बस आहे विज्ञान प्रयोगशाळेची बस आहे ती आल्यानंतर तुला काय वाटलं? तुला काय वाटलं बस आल्यानंतर काय वाटलं? छान वाटलं. बरं या बसमध्ये तुम्ही आतमध्ये व्हिडिओ पाहिले का? व्हिडिओ फक्त 5वी ते 7वीसाठी येते. 5वी ते 7वी हां प्रयोग फक्त घेतले त्यांचे. त्यानंतर मॅडम जेव्हा वर्गात आले तुमच्या वर्गात मॅडम आले का सर आले? तू सांग. मॅडमही आल्या होत्या आणि सरही आले होते. मॅडमनी कोणता प्रयोग तुम्हाला दाखवला? जीवशास्त्र. बरं तुला काही सांगता येईल का मॅडमनी काय दाखवलं नेमकं? मायक्रोस्कोप दाखवला मॅडमने. सरने मॅग्नेटिव्ह याच्याविषयी माहिती सांगितली आणि दुसऱ्या एक मॅडम आल्या त्यांनी आम्हाला साहित्य दाखवले शाळेत. बरं ईश्वरी तुझा आजचा अनुभव कसा होता? आम्हाला जे आतापर्यंत न पाहायला मिळालेलं ते आज आम्हाला या फिरती प्रयोगशाळा त्यांनी दाखवलेलं आहे. आम्हाला हे खूप आवडलं. त्यांनी आम्हाला मायक्रोस्कोप चुंबकाचे नॉर्थ आणि साऊथ दिशा दाखवली. हवेचं प्रसारण कसं पावतं हे पण सांगितलं. बरं आता ही जी फिरती प्रयोगशाळा आहे ही विद्यार्थ्यांना कशी फायद्याची असेल? आता आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी आले दुसऱ्या शाळेमध्ये ही फिरती प्रयोगशाळा केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? त्यांना असं वाटतं की ती शाळा त्यांनी आम्हाला माहिती सांगितली आणि त्यांना ती वाटत असेल. बरं आता हीच प्रयोगशाळा दुसऱ्या शाळेत गेली समजा आपल्याकडे आजूबाजूला वेगवेगळ्या शाळा आहेत. बोरी सावंतची शाळा आहे बाजूला दंतेश्वरची शाळा आहे तर त्या शाळेमध्ये ही प्रयोगशाळा केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? त्यांना काय समजेल? त्यांना ही माहिती सांगितलेली खूप आवडेल. त्यांना या माहितीविषयी समजेल. पुन्हा हे त्यांना माहीत नव्हते मात्र त्यांना हे त्या सरांना यांच्यामुळे कळाले त्यांना. छान. बरं तू सांग ही जी फिरती प्रयोगशाळा आहे यामुळे तुला विज्ञान विषयाची आवड निर्माण झाली का? हो सर. बरं आणखीन तू काय करणार आहे पुढे? आता हे जी विविध प्रयोग दाखवले आपल्याकडे एक्सपर्ट टीचर्स आले त्यांना तुम्हाला माहिती दिली तर तुम्ही पुढे याचा उपयोग कसा कराल विज्ञान अभ्यासासाठी? जेव्हा आम्हाला पुढे चालून मोठे होऊन NMS करायचं असेल तर आम्हाला याचा खूप फायदा होईल. थँक्यू.